गुड मॉर्निंग ऑल ऑफ अस. विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील दुसऱ्या धड्याचा अभ्यास करत होतो, हेल्थ अँड डिसीजेस. यामध्ये आपण हेल्थबद्दलची डेफिनेशन पाहिलेली आहे. त्याचबरोबर डिसीजेस म्हणजे नेमकं काय त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर टाईप ऑफ डिसीजेस याच्यामध्ये अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिजन यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे. त्यानंतर इन्फेक्शियस डिसीजेस याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण या अगोदरच्या तासाला पाहिलेली आहे. त्यानंतर सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज याच्यामध्ये आपण डेंग्यू, मलेरिया, त्याचबरोबर स्वाईन फ्लू, एड्स यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. आता आपल्याला ह्या पुढच्या तासाला इन्फेक्शन थ्रू ॲनिमल यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. त्या अगोदर थोडी आपण एड्सबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. एड्स ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम असे याचं पूर्ण नाव आहे आणि शॉर्ट फॉर्ममध्ये याला एड्स AIDS असं म्हटलं जात आहे. आणि हा डिसीजेस HIV नावाच्या व्हायरसमुळं घडत असतो. सो दिस डिसीज इज कॉज बाय HIV ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. आता HIVचा लाँग फॉर्मसुद्धा लक्षात ठेवायचा आहे आपण. HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. इन दिस डिसीज victims suffer from various diseases due to progressive weakening of natural immunity. आपल्या इम्युनिटीला तोडल्यानंतर हा व्हायरस हा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना निमंत्रण देत असतो. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाऊट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. मेडिकल लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केल्याशिवाय एड्सचं कन्फर्मेशन डायग्नोसिस हे केलं जात नाही. आणि याला इलिसा नावाची टेस्ट आहे, ELISA. या टेस्टने हे कन्फर्म होतं की त्या पेशंटला एड्स झाला आहे किंवा नाही. आता एड्सबद्दलचे काही गैरसमज आपल्या समाजामध्ये पसरलेले आहेत. एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन. आता बघा की एखाद्या एड्सग्रस्त व्यक्तीच्या हात लावल्यामुळे किंवा शरीराला टच केल्यामुळे त्याचं स्प्रेडिंग होत नाही किंवा त्याच्याबरोबर फूड आपण घेतल्यानंतर म्हणजे त्याच्याबरोबर जेवण केल्यानंतर सुद्धा त्या इन्फेक्शियस पर्सनकडून HIV व्हायरस आपल्या शरीरामध्ये येत नाही. तर HIV बाधित व्यक्तीच्या बरोबरचं जे काही वर्तन आहे ते एक नॉर्मल आपण ठेवू शकतो. तर एड्सबद्दलची एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला सफिशियंट आहे ह्या पाठाच्या संदर्भामध्ये. त्यानंतर इन्फेक्शन थ्रू ॲनिमल. आता याच्यामध्ये सर्वात प्रथम येतो तो म्हणजे रेबीज. आता इथे एक चित्र दिसतं आहे आणि त्या चित्रामध्ये तो कुत्रा त्या व्यक्तीच्या हाताला चावण्याचा प्रयत्न करतो आहे. आता बघा हा एक व्हायरल डिसीज आहे. इट ऑकर्स ड्यू टू बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग्स, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. म्हणजे जो इन्फेक्शियस डॉग आहे किंवा रॅबिट आहे किंवा मंकी किंवा कॅट त्यांच्या थ्रू हा रेबीज नावाचा आजार किंवा रोग हा पसरत असतो. व्हायरस एंटर्स दी ब्रेन व्हाया न्यूरॉन. आता व्हाया ब्रेनपर्यंत हा व्हायरस पोहोचतो न्यूरॉनच्या मदतीने. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. हायड्रोफोबिया म्हणजे काय तर पाण्याचं भय. तर पाणी दिसल्यानंतर तो माणूस वेडापिसा होतो, यालाच हायड्रोफोबिया असं म्हटलं जातं. इन दिस केस द विक्टिम शो एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर. पाण्याला तो प्रचंड घाबरलेला असतो. रेबीज इज फॅटल डिसीज. हावेवर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. आता हे रेबीज टाळण्यासाठी याला व्हॅक्सिनेशनची गरज असते. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी वगैरे आहेत त्या पाळीव प्राण्यांना नियमित व्हॅक्सिनेशन हे करणं आवश्यक आहे. सिम्पटम्स स्टार्ट टू ॲपियर विदिन 90 to 175 days of dog bite.
आता एखाद्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर किंवा एखाद्या प्राण्याने चावा घेतल्यानंतर त्या संदर्भातल्या ज्या काही व्हॅक्सिन्स असतील नियमित त्या घेतल्यानंतर या प्रकारचा रोग हा होत नाही. आता याचे सिम्पटम्स पण दिलेले आहेत. फीवर फॉर 2 to 12 वीक्स, 2 किंवा 12 आठवड्यांपेक्षा जास्त ताप येणे. त्यानंतर हायड्रोफोबिया वगैरे हे त्याचे काही सिम्पटम्स आहेत रेबीजचे. तर रेबीज हा इन्फेक्शियस डिसीज आहे आणि तो ॲनिमल थ्रू स्प्रेड होत असतो. त्यानंतर नॉन इन्फेक्शियस डिसीज, याच्यामध्ये पहिला जो काही डिसीज येतो तो आहे कॅन्सर. आता नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे नेमकं काय की द डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू द इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड एज अ नॉन इन्फेक्शियस डिसीज, की कोणत्याही बॉडी कॉन्टॅक्टशिवाय जो डिसीज होत असतो त्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. याच्यामध्ये पहिला आहे तो कॅन्सर. अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड एज अ कॅन्सर. ग्रुप or lumps of cancerous cell is called as a malignant tumor. आता बघा की नेमकं कॅन्सरची डेफिनेशन आपण कशा पद्धतीने शिकू शकतो की अनवॉन्टेड सेल ग्रोथ, की जिथं सेलची ग्रोथ आवश्यक नाही तिथे अनवॉन्टेड सेल ग्रोथ होणं म्हणजेच कॅन्सर होय. कॅन्सर ऑकर्स इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन टिश्यू लाईक ब्लड्स. आता जिथे एक प्रकारचं घर्षण होतं किंवा जिथे सतत त्या स्किनला काय केलं जातं त्याचं म्हणजे एक्झर्शन होतं त्या ठिकाणी अनवॉन्टेड सेल ग्रोथ होणं हे शक्य आहे. आता ट्यूमरचे पण 2 प्रकार आहेत, एक्सटर्नल आणि इंटर्नल. एक्सटर्नल ट्यूमर हा नॉर्मली कोणालाही असू शकतो आणि तो काही इतका घातक नाही की तो काही कॅन्सरस नाही. पण इंटर्नल ट्यूमर्स जे काही असतात तर त्या ट्यूमरमुळे आपल्या शरीराला इजा होऊ शकते आणि त्या ट्यूमरलाच बेसिकली कॅन्सर असं म्हटलं जातं. आता याचं रिजन्स काय आहेत ते बघा. कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट फूड, एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड आर सम ऑफ मेनी पॉसिबल रिझन्स. आता याच्यामध्ये भरपूर पॉसिबल रिझन्स असू शकतात किंवा हेरिडिटीसुद्धा असू शकते. म्हणजे आपल्या पूर्वजांकडूनसुद्धा हा आजार येऊ शकतो. अशा प्रकारचे वेगवेगळे रिझन्स इथं दिले गेलेले आहेत. त्यानंतर सिम्पटम्स काय आहेत तर क्रोनिक कफ, हॉर्स व्हॉइस, डिफिकल्टी स्वॉलिंग्स, त्यानंतर लम्स इन ब्रेस्ट, अनएक्सप्लेन वेट लॉस हे प्रकारचे सिम्पटम्स त्यांनी सांगितलेत. आता सिम्पटम्स पण इथं व्हेरियंट आहेत बघा. वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स असू शकतात. फक्त आपल्याला हा डिसीज शिकायचा आहे यासाठी की हा नॉन इन्फेक्शियस आहे, म्हणजे कोणाकडून हा ट्रान्समिट होत नाही. तर तो वेगवेगळ्या रिझन्समुळं आपल्या शरीरामध्ये हा घडू शकतो. या कारणासाठी फक्त आपल्याला हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. त्यानंतर डायबिटीज. आता हा नॉर्मली शब्द बहुतेक जणांनी ऐकलेला असेल की डायबिटीज म्हणजे नेमकं काय. द हार्मोन इन्शुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रिया कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. इफ इन्शुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड एज अ डायबिटीज. आता बघा आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियामध्ये इन्सुलिन नावाचा हार्मोन असतो आणि तो आपल्या रक्तातल्या शुगरच्या ग्लुकोजची लेवल कंट्रोल करत असतो. ज्यावेळेस आपल्या पॅनक्रियाजमध्ये ह्या इन्सुलिनचं प्रमाण हे कमी पडतं त्यावेळेस तो आपल्या रक्तातल्या शुगरमधल्या ग्लुकोजची लेवल कंट्रोल करू शकत नाही. मग अशा वेळेस हा डायबिटीस नावाचा आजार हा होत असतो. आता त्याचे सिम्पटम्स काय तर फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट इन्क्रीजेस, म्हणजे रात्रीच्या वेळेस आपल्याला युरिनेशन जास्त प्रमाणामध्ये लागते. ओबेसिटी ऑर वेट लॉस, शरीराची जाडी ही वाढू शकते किंवा तो अशक्त देखील होऊ शकतो. रिझन ऑफ डायबिटीस काय तर हे हेरिडिटरी एक प्रकारचा आजार आहे की जो हा मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट होऊ शकतो. किंवा याचे रिझन्स काय काय तर लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, म्हणजे फिजिकल एक्झरसाइजची कमतरता किंवा मेंटल स्ट्रेस यामुळे सुद्धा डायबिटीस हा आजार होऊ शकतो.
आता हे बघा, हे पॉसिबिलिटीज आहेत, रिझन्स म्हणजे या काही कॉन्क्रीट अशा रिझन्स नाहीत की ह्या कारणामुळेच हे घडतं किंवा घडत नाही. नेक्स्ट वन आहे तो म्हणजे हार्ट डिसीज. आता एक प्रकारची डायग्रॅम तुम्हाला दिसते आणि त्या हार्टचे प्रॉब्लेम्स हे उरलेल्या डायग्रॅममध्ये आहेत. तर इफिशियन्सी ऑफ हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट. आपल्या हार्टचं नेमकं कार्य काय, तर डिऑक्सिजनेटेड ब्लड हे हार्टमध्ये घेणं आणि ते ऑक्सिजनेटेड करून परत आपल्या शरीरातल्या ऑर्गनकडे सोडणं. तर हे आपल्या हार्टचं काम आहे आणि ते एक मस्क्युलर ऑर्गन आहे. आपल्या मुठी एवढा, दोन्ही हातांच्या मुठी एवढा प्रत्येकाच्या हार्ट हा लेफ्ट वेंट्रिकल साईडला प्रेझेंट असतो. तर ज्या वेळेस आपल्या हार्टला सफिशियंट प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय होत नाही किंवा सफिशियंट प्रमाणामध्ये न्यूट्रिएंटचा सप्लाय होत नाही, त्यावेळेस हार्ट डिसीज हा होत असतो. ड्यू टू धिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅन लीड टू स्ट्रेस ऑन इट. ज्यावेळेस हे गोष्टी घडत नाही त्यावेळेस आपला हार्ट काय करतो की जास्त प्रमाणामध्ये ते काम करण्याचा प्रयत्न करतो. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिजिएट कॉन्सुलेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. की जर एखाद्याला हार्ट डिसीज झालेला असेल किंवा हार्ट अटॅक आलेला असेल तर इमिजिएटली त्याला मेडिकल ट्रीटमेंट ही प्रोव्हाइड झाली पाहिजे, तरच तो व्यक्ती काय होऊ शकतो, वाचू शकतो. वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम्स. तर आता याच्यामध्ये चेस्ट पेन आहे, पेन इन शोल्डर्स आहे, नेक अँड आर्म पेन आहे, क्रॅम्प्स इन हँड्स आहेत. तर या प्रकारचे समजा काही सिम्पटम्स दिसत असतील तर त्या व्यक्तीने ते सिम्पटम्स अवॉइड करू नयेत आणि वेळीच मेडिकल ट्रीटमेंट ही त्या संदर्भामध्ये घ्यावी. आता रिझन काय हार्ट अटॅकचे, तर ते बघा, तर याच्यामध्ये स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, हेरिडिटी, मेंटल स्ट्रेस, अँगर या प्रकारचे रिझन्स हे हार्ट डिसीजमध्ये दिले गेलेले आहेत. तर आपण आजच्या तासाला हार्ट डिसीज, त्यानंतर डायबिटीज, त्यानंतर कॅन्सर आणि रेबीज यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. तर आपण पुढच्या तासाला जे काही अभ्यासक्रमामधील वगळलेले घटक आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भामधलं एक लेक्चर मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करणार आहे.